रावस एव्हेन्यू कोर्ट हो शब्द खुबशा गोंयकारांक खबर आसा. कित्याक खबर आसूंक जाय? दिल्लीन हो एक कोर्ट आसा. हो रावस एव्हेन्यू कोर्टाचें नांव गोंयकारांक कित्याक खबर आसूंक जाय? तुम्ही सगळे जाणा हो शब्द ह्याच खातीर खबर आसा कित्याक आम आदमी पार्टी आणि आम आदमी पार्टीचे टॉप लिडर इन्क्लुडिंग अरविंद केजरीवाल जी आणि मनीष सिसोदिया जी हांच्या एगेन्स्ट एक व्हडली कॉन्स्पिरसी घडयल्ली गेल्ली. तांच्या एगेन्स्ट ह्याच रावस एव्हेन्यू कोर्टान सीबीआय आणि ईडीन एक फेक केस घालिल्ली इन द नेम ऑफ सम फिक्टिशियस लिकर स्कॅम. आणि हो स्कॅमाच्या नावार ऑलमोस्ट 2 वर्सां फॉर मोर दॅन 2 इयर्स 24 तास मिडियान हाजेर ह्या रावस कोर्टाचें नाव सगळ्याच्या मनान घालून दवरले की ह्या कोर्टान अरविंद केजरीवालजीक ते केस दर्ज जाल्या, तो अरेस्ट जातलो, ताणें असलो गुन्यांव केला. ह्या खातीर रावस एव्हेन्यू कोर्टाचें नाव खूब जाणांनी आयकलां. एक दिल्लीचो एक धाकटुसो कोर्ट ते गोंयान सुद्दां म्हणजे मिडियान 24 तास हाजो प्रोपगेंडा करून 2 वर्सां खातीर अरविंदजीचें नाव आणि आम आदमी पार्टीचें नाव वाट लावपाचो प्रयत्न केलो. आज ह्याच रावस एव्हेन्यू कोर्टान एक जजमेंट दिल्लो आसा. तुमकां सांगपाक म्हाका खूब खोस भोगता की आर लीडर्स ऑफ आम आदमी पार्टी श्री अरविंद केजरीवाल जी and Manish Sisodia ji and others have been acquitted of all charges in this fictitious fake liquor scam. सगळ्या आरोपांच्यान तांकां बरी केल्ले आसा. वी वेलकम दिस जजमेंट. आता हो जो केस आसा हो एक फुल षडयंत्र आशिल्लो जो भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसान घडयल्लो. This was a conspiracy that was fabricated at the top levels by Mr. Modi and Mr. Amit Shah himself to try and topple the government of Arvind Kejriwal ji. 10 वर्सां ज्या सरकारान इतले बरे काम केले, 10 वर्सां तांणी ट्राय केले ह्या सरकाराक उडोवपाचो, तांचे कडेन जालें ना म्हणून ह्या सरकाराक उडोवपाक आनी आम आदमी पार्टीक काबार करपा खातीर हो षडयंत्र केल्लो. तुम्ही पळयले की कशे ह्या फेक केसीन अरविंदजीक ऑलमोस्ट 6 महिने जेलीन रावचे पडले. मनीष सिसोदियाजीक तर 2 वर्सां ऑलमोस्ट रावचे पडले. आणि ह्या टायमार जेन्ना पार्टीचे सगळे टॉप लिडरशीप जेलीन आशिल्ले तेन्ना ही पार्टी काबार करपाचो सगळो प्रयत्न केलो. तांणी मनीष सिसोदियाजीक सांगले की तू अरविंद केजरीवालजीचो साथ सोड, तू 30 आमदार घेवन आमचे बरोबर यो, आमी तुका मुखेलमंत्री करता, असले ऑफर दिले. जेन्ना ताणें ना म्हटले ताका 2 वर्सां जेलीन दवरलो. 2 वर्सां. ताजी बायल बरी नाशिल्ली, ताज्या फॅमिलीन खूब प्रॉब्लेम आशिल्ले, पूण कांयच करूंक शकले ना. आमी सगळे सोंसचे पडले बिकॉज ऑफ दीस फेक केस. अरविंदजीक जेन्ना जेलीन घालो फॉर द फर्स्ट टायम इन द हिस्ट्री ऑफ इंडिया एका सिटींग चीफ मिनिस्टराक ताज्या घरा कडल्यान उखलून जेलीन घालो. आनी इतलेंच केलें ना, ताका जेलीन मारून उडोवपाचो प्रयत्न सुद्दां जालो. हो डायबिटीसाचो पेशंट, ही इज डिपेंडंट ऑन इन्सुलीन. थंय ताका इन्सुलीन सुद्दां डिनाय केले ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान. आणि जेन्ना आमी हो इशू वयर काडलो तेन्ना कोर्टा कडल्यान ऑर्डर घेवची पडली की ताका इन्सुलीन दिवचे. ह्या लेवलाचेर ही भारतीय जनता पार्टीन आम आदमी पार्टीक आणि अरविंद केजरीवालजीक सोपोवपाचो प्रयत्न केलो. तुम्ही जाणा की अरविंदजी एक कट्टर इमानदार मनीस, एक प्रामाणीक मनीस. हो एक सरकारी कर्मचारी आशिल्लो. ही वॉज एन IRS ऑफिसर. आमच्या सरकाराचे कर्मचाऱ्यांचे भ्रष्टाचार पळोवंक जायना म्हणून ताणें ही नोकरी आपली सोडून दिली आणि ताणें आपले सबंद जीवन भ्रष्टाचारा विरोधान लढपाचे ताणें एक निर्णय घेतलो. RTI सारखे कायद्याचे ताणें लिडरशीप घेतली. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन तांणी लिडरशीप घेतली. डायबिटीसाचो पेशंट आसतना सुद्दां तांणी 10 दीस उपास केले आणि सगळ्या लोकां मदीं, देशाच्या लोकां मदीं जागृताय केली भ्रष्टाचाराच्या विरोधान. आणि तुम्ही जाणा की असल्या मनशाचे ताणें नाव वाट लावपाक ट्राय केले. कितलेशेच षडयंत्र केले. पार्टीचे सगळे टॉप लिडरशीप ताणें भितर उडोवपाचो प्रयत्न केलो. तांकांय ऑपॉर्च्युनिटी आशिल्ली. अशें भारतीय जनता पार्टीन आमचेच बरोबर करूंक ना, कितलेशेच लिडरा बरोबर केला, पूण ते चडशे बीजेपीच्या वॉशिंग मशिनान वचून साफ झाले. We did not make that choice. Our leaders stayed honest. They stuck to their principles and they preferred to go to jail than going to BJP. And today they have been vindicated by the
हो केस इतलो फालतू आशिल्लो तुमकां सांगता. इट वॉज अ जोक फ्रॉम द बिगिनींग. इतलेंच सांगू सोदता तुमकां. आमचो थंय दिल्लीक 10 वर्सां सरकार आशिल्लो. दिल्ली सरकाराचे बजेट एव्हरेज म्हळ्यार एक 60,000 रुपया कोटी वर्साक आसता. 60,000 crores पर इयर. 10 वर्सांनी कितले बजेट आमी हँडल केले? ऑलमोस्ट 6 lakh crores. जेन्ना एक पार्टी 6 लाख कोटी रुपयाचे बजेट हँडल करता, आमी इतल्या प्रामाणीकपणे काम केले. दिस गव्हर्नमेंट एक्टेड अँड गवर्नड विथ फुल ऑनेस्टी. कसलेच करप्शन करूंक ना. म्हणजे जेन्ना भारतीय जनता पार्टीन आरोप सुद्धा केलो, तो तांकां आरोप सुद्धा फक्त 100 कोटीचो करपाक तांणी ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी. आरोप सुद्धा तांकां 100 कोटीचो. आउट ऑफ 6 lakhs crores दे वर एबल टू इवन एक्यूज फॉल्सली ऑफ 100 crores. इतलो प्रामाणीक आमचो सरकार आशिल्लो. आणि आज ह्या कोर्टान ह्या आरोपाक सुद्धा खोट मारून भायर उडयल्ली आसा. आय जस्ट वॉन्ट टू शो यू अ कपल ऑफ थिंग्स वॉट हॅज बीन सेड बाय द कोर्ट. तुम्ही सामके शॉक जातले. ह्या कोर्टान सांगला द प्रोसिक्युशन केस डज नॉट सर्वाइव्ह ज्युडिशियल स्क्रुटिनी. म्हणजे हे कोर्टान उरपा सारखी केस ही न्हीच. तांणी सांगले सीबीआय ट्रायड टू कन्स्ट्रक्ट अ नॅरेटिव्ह ऑफ कॉन्स्पिरसी बट द प्रोसिक्युशन थिअरी इज मियर कंजेक्चर. कंजेक्चर म्हळ्यार ही सगळी अदमासपणां. तांणी फक्त कसलेच पुरावे नासतना अशें जालां आसतलें तशें जालां आसतलें अशें करून इतले 1000 पेजीची एक केस थंय फायल केली. कोर्टान म्हळें नो प्रायमा फेसी केस इज मेड अगेन्स्ट एनी ऑफ द 23 accused and all the accused are discharged. Court also pulls up the CBI for its conduct on relying on approver statements. Approver म्हळ्यार कोण? कोणाक तरी ते उखलून हाडटाले, तांचेर केस घालताले आनी तांकां भिवयताले आनी तांकां सांगताले तुमी गव्हर्नमेंटाचे एप्रुवर जायात. एप्रुवर म्हणजे कितें? सीबीआय कोर्टाक सांगता की हो आतां एप्रुवर जाला, हो सगळे आमकां पुरावे दितलो आनी तो स्टेटमेंट करतलो, हाका तुमी सोडात म्हणून. ताका एप्रुवर म्हणटा. एंटायर केस वॉज बेस्ड ऑन दीस फेक एप्रुवर्स. फक्त स्टेटमेंट्साचेर ही केस आशिल्ली. एक सुद्धा तांचे कडेन एविडन्स नाशिल्लो. लास्टाक द कोर्ट हॅज सेड दॅट it will recommend a departmental inquiry against the CBI officials who against the investigators who filed this case. So ही खूब बरी गजाल आसा. टुडे इज व्हेरी गुड न्यूज. आमी हाका वेलकम करता आनी आमी ह्या कोर्टाचे देव बरें करूं म्हणटा. खरेंच म्हळ्यार इतली वर्सां आमी खूब सोंसल्या ही केस. हाज्या गोंयच्या सुद्धा पॉलिटिक्साचेर कनेक्ट करपाचो प्रयत्न जालो. टुडे आय थिंक द पीपल ऑफ गोवा शूड नो that what we have always said was true. This case was fake from the beginning and today the court has passed a judgment that it was fake. आज एक ओल्ड हुशालकाय खबर आनी सांगपा म्हणल्यार सराचेर आख्खे पार्टीचेर जे हे एलिगेशन घायलोले आनी आम सगळे असेंब्ली देखून जेन्ना हांव उलयतालो तेन्ना म्हाका टॉन्ट मारताले की लिकर पॉलिसी. एक्सायजा जेन्ना एमस्ट्रॉंग म्हणून डिस्टिलरीचो एक ट्रक पडलो आनी तेन्ना आमी डिस्कशन केल्ले तेन्ना म्हाका तोंडार मारताले की तुमगे लिकर पॉलिसी म्हणून. आज हांव ह्या सरकाराक सांगोसो दिता हे जे तुम सगळे षडयंत्र तुम जे केल्ले हे आज हुंय गेले ते तुमीचूय आहे. पूण तुमगे एमस्ट्रॉंग डिस्टिलरीचो अजून के सुटावो जालो ना आनी हे असेंब्ली आम तुमगे एक्सायज पॉलिसीचो जो भांडो आहा तो आम फोडले. हे आम फाट चोरपा न्हय. दुसरे म्हणटाय ते जेन्ना सर जेली आल्लो जेन्ना आख्खी टीम आमगे जेली आल्ली तेन्ना आम प्रत्येक अटेम्प्ट केलो. म्हाका आनी क्रुजा भरपूर अटेम्प्ट केलो की आमकां फोडपाक पाटेंतू भायर काडपाक आनी तेंका जॉईन जावपाक. आमकां भरपूर ऑफर दिल्यो भरपूर हें केलें पूण आमी भायर सरोनाय. कित्याक ते जाण आशिल्ले की आमकडे वीक जातले म्हूण सरा भितर गायलो पार्टी काबार जाली. बट तेन्ना आम भायर सरोनाय. आम आख्खी टीम एज आम आदमी पार्टी युनिट तशेंच रावले. 2 आमदार आमगे आज तशेंच आहे आनी आतां द पाथ अहेड इज ओनली गोइंग टू बी ब्रायटर अँड स्ट्रॉंगर. आता मुखार सरकार जो आहा गोंयांत तो आम आदमी पार्टीचे सरकार जावपाक आम प्रयत्न आसतलो आनी वी आर ओनली गोइंग टू गो अहेड. आम आदमी पार्टी जिंदाबाद. आम आदमी पार्टी जिंदाबाद. अरविंद केजरीवाल जिंदाबाद. आयज हो दीस जो आसा तो प्रत्येक आम आदमी ज्या आम आदमीक एक हॉनेस्ट पॉलिटिक्साचें स्वप्न आम आदमी पार्टीच्या नंतर पळोवपाक लागलो ताज्या खातीर खूब खोशयेचो दीस आसा. ज्या भशेन
हे एंटायर एक्सायज पॉलिसी गोंयान कनेक्ट करपाचो प्रयत्न जालो, गोंयच्या गेल्ल्या इलेक्शनाक कनेक्ट करपाचो प्रयत्न जालो आणि गोंयचो सीएम, गोंयचो बीजेपीचे जे लिडर आसा तांच्यांनी सुद्धा आणि बाकीच्यांनी ऑपोजिशनान सुद्धा थोड्यांनी जे आमकां कनेक्ट करपाचो, आमच्या पार्टीक ह्या स्कॅमा कडेन कनेक्ट करपाचो प्रयत्न केलो, तांकां आज एक व्हडले थापट पडलेले आसा तांच्या तोंडार. आनी हांव सांगपाक सोदतां की आम आदमी पार्टीचेर कितेंय हाच्या मुखार जर तुमकां उलोवपाक पळयतात, तुमकां जर दिसता जाल्यार डिटेल पयलीं वचात आनी मागीर उलयात. हे पयली गजाल. दुसरी गजाल, प्रत्येक आम आदमी जो आसा आज गोंयचो आनी इंडियेचो, आज तो खूश आसा आनी त्याच्या खुशे खातीर म्हाका दिसता आमी सगळे खूश आसात. म्हणून एकूच खेप हांव मोठ्यान स्लोगन दिवपाक पळयता, आम आदमी पार्टी जिंदाबाद, आम आदमी पार्टी जिंदाबाद, आम आदमी पार्टी जिंदाबाद. या